संधी आली आणि अजित पवार यांनी घेतला एकनाथ शिंदे यांचा बदला। खूप सहन केलं, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसला अजित पवारांनी। अजित पवार गप्प राहिले। पण आता परिस्थिती बदलली। अजितदादांनी घेतला अपमानाचा बदला आणि एकनाथ शिंदे यांची केली मोठी कोंडी। मित्र हो, नमस्कार। महायुतीत असले तरी अजित पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांच्यामध्ये नेहमीच वाद झालेले आहेत। मनोमिलन तर कधीही झालेलं दिसलं नाही। अनेक घटना, अनेक वक्तव्यावरून या दोघांमध्ये ठिणग्या उडत राहिल्या। विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना 41 आमदार मिळाले आणि लोकसभेत तयार झालेली परिस्थिती बदलून गेली। अजित पवारांच्या पक्षाला एक आता नवी उभारी मिळालेली आहे या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून। आता बघा, मुख्यमंत्री कोण होणार यावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत काथ्याकूट सुरू आहे। काहीही झालं ना तरी आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर अजिबात बसू दिलं जाणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। भारतीय जनता पक्ष आता कशासाठी आणि कुठल्या कारणानं आपल्या पायावर धोंड मारून गेलो। भलेही एकनाथ शिंदे नाराज झाले तरी भाजप त्याची पर्वा करणार नाही आता। आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आता काहीही करू शकणार नाहीत। भाजपसोबत पंगा घेण्याचं तर धैर्य एकनाथ शिंदे यांच्याजवळ अजिबात नाही। मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हेच आता मुख्यमंत्री होण्याची शक्यता दिसत आहे। तसा निरोपही दिल्लीवरून एकनाथ शिंदे यांना आला असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं किंवा मग दिल्लीत येऊन केंद्रीय मंत्रिपद घ्यावं असा भाजपचा प्रस्ताव आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार नाराज आहेत, पण नेमका हाच मौका अजित पवार यांनी साधलेला आहे। अजित पवार यांनी जो एक निर्णय घेतला, या एका निर्णयाने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकाची हवा काढून टाकलेली आहे। शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर एका झटक्यात कमी करून टाकली आहे। अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देऊन टाकले आणि वेगळ्या हालचालींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री कोण होणार? निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडलेला या प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू सापडायला लागलंय। मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं चित्र आता निर्माण होत आहे। तसं जर नसतं तर बघा, बहुमत असतानाही निर्णय घोषित करणं लांबणीवर पडलं कशाला असतं। आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, पण तसं घडेल असं अजिबात दिसत नाही। फडणवीस झाले हो एकदा फौजदाराचे हवालदार, शिंदे यांची मात्र तशी तयारी नाही ना। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र दिलं। राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सांगितलं। त्यानंतर दिल्लीत वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली। अजितदादांच्या पाठिंब्यानंतर दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। तसा निर्णय दिल्लीतल्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना कळवण्यातही आल्याची माहिती आहे। त्याचमुळं एकनाथ शिंदे नाराज झालेले आहेत। दरम्यान एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साद घातल्याचं देखील कळतंय। मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्या अशी विनंती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केल्याचं समजतंय। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जो कौल आहे हा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आहे। निकालानंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावं यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचं राजकारण सुरू होतं। मात्र रामदास आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदेची नाराजी स्पष्टपणे जाणवली। आता ते बघा, 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा जो शासकीय कार्यक्रम होता, यावेळेला शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून लांब लांब पाहायला मिळत होते। शिंदे फडणवीसांमधला हा दुरावा त्यांच्या देहबोलीतूनही पाहायला मिळाला। शहीदाच्या कार्यक्रमातला नाराजी नाट्याचा पहिला अंक झाल्यानंतर राजभवनावर याच नाराजी नाट्याचा दुसरा अंक देखील पाहायला मिळाला। शिंदे यांनी रितसर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालाकडे सोपवला आहे। त्याआधी हे तिन्ही नेते स्वतंत्रपणे राजभवनावर पोहोचले। शेवटी एकनाथ शिंदे आले शेवटी।
तेव्हा आधीच राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासमोर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बसलेले होते. मुख्यमंत्री तिथं पोहोचल्यावर अजित पवारांच्या बाजूला बसत होते, पण अजित पवार स्वतः उठले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना फडणवीसांच्या शेजारी बसण्यासाठी जागा करून दिली. एकनाथ शिंदे यांची नाराजी काही लपून राहिली नाही, पण अजित पवार यांनी मात्र शांत राहून एकनाथ शिंदे यांचा काटा काढला अशी चर्चा सुरू झाली. अहो, रामदास आठवले तर बघा थेट म्हणाले आहेत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं किंवा दिल्लीला यावं. तसं घडत नसेल तर एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार बनवावं, म्हणजे आतमध्ये खूप काही मोठं राजकारण शिजतंय असं म्हणायला पुरेसं व्हावं आहे. त्यातच अजितदादांनी एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी करून टाकलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी अनेकदा अजित पवार यांच्याविषयी विधानं केलेली आहेत. निधीच्या विषयावरूनही तोंडसुख घेतलेलं आहे. अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर उलट्या होतात असं सुद्धा विधान एकनाथ शिंदे यांच्या गटातील तानाजी सावंत यांनी केलं होतं. दादांनी आता या सगळ्याचाच बदला घेतला आहे. आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी काय करतात हे पाहावं लागणार आहे, पण करून करून तरी ते काय करणार आहेत हो. भाजपकडे 138 आमदार आहेत आणि अजित पवार यांच्याकडे 41ची संख्या आहे. शिंदेसोबत आले काय नाही आले काय भाजपला काही फरक पडत नाही. आता हा पेच कसा सोडवला जातोय हे पाहणं मात्र नक्की मनोरंजक ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष कोणाला मुख्यमंत्री करेल असं तुम्हाला वाटतं जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.